नमस्कार मित्रांनो, मी राजू रोटे आपल्याशी कथा कशा लिहाव्या या संदर्भात चर्चा करू इच्छितो. म्हणजे कथा कशा लिहाव्या किंवा लेखन कसे करावे या संदर्भात मी थोडंफार बोलू शकतो. याचं कारण असं आहे की मी जवळजवळ 40-50 कथा लिहिलेल्या आहेत. काही 500-600 माझ्या कविता आहेत. काही पुस्तकं माझे प्रकाशित झालेले आहेत. काही नाटकं मी लिहिलेली आहेत. आणि हे सगळं केल्यामुळं मला असं वाटतं की मला हा थोडासा एक अधिकार प्राप्त होतो की मी लिखाण कसं करावं या संदर्भात बोलावं. यातील अतिशय टेक्निकल काही बाजू असू शकतात, त्या थोड्याशा आपण बाजूला ठेवून साधारणतः लेखक म्हणून माझा जो प्रवास आहे तो प्रवास कसा झाला किंवा मी कसं लिहायला लागलो, मी काही ट्रेनिंग घेतलं होतं का, या सगळ्या गोष्टीबाबत मी तुमच्याशी बोलू इच्छितो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अधिकृत असं कुठलंही ट्रेनिंग घेतलेलं नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की काही वर्ग असतात, लेखक कसं बनावं, स्क्रिप्ट कशी लिहावी, नाटक कसं लिहावं, कविता कशा कराव्या या संदर्भात अनेक लोक वर्ग घेतात आणि त्या वर्गामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. आता त्या वर्गामध्ये जे शिकवलं जातं ते चांगलं शिकवलं जातं आणि ते आमचे जे आपले सगळे मित्र आहेत ते खूप छान पद्धतीने तुम्हाला टेक्निकल माहिती देतात आणि एक चांगलं लेखक बनण्यासाठी जे कौशल्य, जे ज्ञान लागतं ते सगळं देण्याचा ते प्रयत्न करतात. पण आपल्याला समजा काही लोकांना आपल्यापैकी ते ट्रेनिंग्स घ्यायला वेळ नसतो किंवा तेवढा पैसाही नसतो. मग अशा वेळेस काय करावं असा प्रश्न पडतो. मग अशा वेळेस मला वाटतं की तुम्हाला या आमच्यासारखे जे लेखक, कवी असतात त्यांनी ज्या काही टिप्स दिलेल्या असतात त्या निश्चितच तुम्हाला फायदेशीर पडू शकतात. मित्रांनो, मी माझा प्रवास सांगताना टिप्स पण सांगेल आणि त्या टिप्स किंवा जे कौशल्य आहे ते काय आहे हे तुम्ही मी बोलत असताना तुम्हाला ते समजून घेता येईल किंवा त्यातलं ते ग्रहण करता येईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण अगोदर कथेकडे वळूया. आता तुम्हाला कथा लिहायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर मुळात एक गोष्ट तुम्हाला पहिली शोधता आली पाहिजे. आता गोष्ट कुठे असते. आता ही काय वस्तू शोधण्यासारखं थोडंच आहे की कपाटात ठेवलेले आहे किंवा कुठेतरी टेबलावर ठेवलेली आहे, पडलेली आहे, ती घ्यायची आणि बघायचं. तर असं काही नसतं. तर ह्या ज्या कथा ज्या आहेत ना, या कथा आपल्या सभोवताली फिरत असतात. म्हणजे तुम्ही बाजारात जाता, तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये जाता किंवा तुम्ही एखादा चित्रपट बघायला जाता, नाट्यगृहात जाता, जिथे तर तुम्ही जाता, एखाद्या बड्डे पार्टीला जाता, लग्नाला जाता, या सगळ्या ठिकाणी अनेक कथा तुमच्या सभोवताली वावरत असतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर मी तुम्हाला सांगतो की तुमच्या सभोवताली जेवढी माणसं फिरत असतात त्या सगळ्या माणसाची एक एक कथा असते. आता यातील काय म्हणू आपण त्याला की रोमॅन्टिक किंवा ज्याच्यामध्ये जास्त रोमांच आहे असं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. उदाहरणार्थ की एखाद्याची कथा कदाचितच खूपच भन्नाट असेल, ती तुम्ही ऐकायला लागलात की तुम्हाला असं वाटेल की आपण कुठेच जाऊ नये आणि बिलकुल हलू नये. याउलट एखाद्याची कथा ऐकताना तुम्हाला थोडासा कंटाळा येऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर मुळात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्या कथा आपल्या सभोवताली असतात, आपल्या सभोवताली लोक असतात आणि त्यांच्या कथा आपल्याला पकडता आल्या पाहिजे.
आता सगळ्यात तुम्ही म्हणाल की कथा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला डोकावावं लागेल, लोक आपल्याशी नीट बोलतीलच की नाही सांगता येत नाही, आणि मग अशा वेळेस कसं काय आपण कथा लिहायची असं तुम्हाला वाटू शकतं. मला वाटतं की यासाठी तुम्ही जर तुमच्या अंतर्मनात डोकावून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वतःही एक कथा आहात, आणि ती जी कथा आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेऊन मांडू शकता. कदाचित तुम्हाला असं वाटेल की स्वतःची कथा लिहिणं म्हणजे स्वतःची काही खाजगी प्रसंग असतात, खाजगी गोष्टी असतात, त्या जगजाहीर कराव्या का, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतील, असं वाटणं साहजिक आहे. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो की जे काही तुमच्या आयुष्यात घडलेलं असतं ते सगळं जसंची तसं मांडावं असं कोण म्हणतं आहे. काही गरज नाही की तुम्ही जसंची तसंच मांडावं. त्याचा काल्पनिक आविष्कार, क्रिएटिव्हिटी करता आली पाहिजे. आता क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर क्रिएटिव्हिटी म्हणजे अनेक गोष्टी असतात आजूबाजूला, त्या एकत्र करून त्यातून काहीतरी नवनिर्मिती करणं. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्ही चहा बनवता. आता चहा म्हणजे काय सांगा ना मला. चहा ही एक क्रिएटिव्हिटी आहे, एक नवनिर्मिती आहे. चहा बनवताना तुम्ही काय करता, पाणी घेता, साखर घेता, चायपत्ती घेता, दूध घेता, आणि हे सगळं टाकून तुम्ही चहा बनवता. आणि मग चहा जर चांगला झाला असेल तर मस्त तो आनंदाने तुम्ही पिता. कथेचंही तसंच आहे. तुम्हाला काही प्रसंग घ्यायचे असतात जे तुम्ही तुमच्या आयुष्यामधले असू शकतात, किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या नसतात पण तुमच्या मित्राच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात, ते तुम्ही उचलू शकता. ते उचलून तुम्ही तुमच्या कथेमध्ये टाकू शकता. अशा अनेक गोष्टीला एकत्रित करून तुम्ही एक सुंदर अशी कथा बनवू शकता. थोडक्यामध्ये काय, साखर, पत्ती, चाय हे सगळं टाकून एक भन्नाट चहा तुम्हाला करता आला पाहिजे. आणि हा जर चहा चांगला झाला तर तो पियाला तुम्हाला निश्चित आनंद वाटतो. तसंच कथेचं आहे. जर या सगळ्या गोष्टी जमल्या खूप सुंदर कथा तयार होते. आता मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो की मी एकदा असंच काही कामानिमित्त, संशोधनाच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. काही ठिकाणी मला फिरायचं होतं आणि मी खूप वैतागलेलो होतो. तर अशामध्ये मला एक घर भेटलं. ते घर बेल दाबली आणि घरामध्ये एक सुंदर बाई मला बाहेर आली आणि मला म्हणाली की काय हवं आहे. मी तिला सांगितलं की मला संशोधनाच्या कामानिमित्त तुम्हाला भेटायचं आहे. बस एवढंच प्रसंग आहे. ह्याच्या पलीकडे जास्त काही घडलंच नाही. पण ह्या एकाच गोष्टीला घेऊन मी जवळजवळ 35 पानाचं एक नाटक लिहून काढलं. आता ते नाटक काय हे तुम्हाला ॲमेझॉनवरती बघायला भेटेल, कारण मी ते नाटक प्रकाशित करतो आहे. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये मी ते प्रकाशित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की या ज्या कथा आहेत ह्या तुमच्या सभोवताली घडत असतात आणि त्या तुम्हाला पकडता आल्या पाहिजेत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथेसाठी एक कथानक असतं. ते कथानक तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय, कथानक कसं असतं, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, त्याला एक राजकन्या होती. आणि मग राजकन्याचं लग्न करायचं होतं, पण तिची इच्छा होती की मी अशाच मुलाशी लग्न करेल की जो गरीब आहे. आणि मग एक गरीब मुलगा तिला भेटतो आणि तिच्या वडिलांना म्हणजे राजाला ते पटत नाही, ते मान्य नसतं. मग तो त्या मुलाला हाकलून देतो. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना, हे सगळं कथानक आहे. आता हे कथानक किती साधारणतः 5-7 ओळीमध्ये आपण लिहून काढू शकतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मग त्याची कथा लिहिता तर तुम्हाला ते कॅरेक्टर इस्टॅब्लिश करावं लागतं. म्हणजे राजा कसा आहे, राणी कशी आहे, तिची राजकन्या कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडाव्या लागतात त्या. आणि मग एक सुंदरसं असं कथानकावर एक कथा तयार होते. आणि त्याच कथेचं पुढे तुम्हाला
स्क्रीन प्लेही करता येतं. म्हणजे एखाद्या चित्रपटासाठी आपल्याला स्क्रीन प्ले लागतं, तो वेगवेगळा भाग आहे, तो याच्यामध्ये आपण नको आणायला. पण ते कथानक, त्याची कथा आणि त्याचं स्क्रीन प्ले अशा अशा गोष्टी घडत जातात. तर पुन्हा आपण त्या विषयाकडे येऊया की तुम्हाला जर लेखक बनायचं असेल आणि कथाकार बनायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जास्तीत जास्त कथा वाचल्या पाहिजेत. कारण कारण तुम्ही जर कथा वाचल्या नाही आहेत तर मला सांगा की तुम्हाला लिहिण्याच्या पद्धती कशा कळतील. म्हणजे ढोबळ माने तुम्ही सांगा लागाल की मी इकडे गेलो, तिकडे बसलो, चहा पिलो, घरी गेलो, झोपलो. आता हे वाचण्यात कुणाला इंटरेस्ट आहे सांगा मला. पण तुम्ही जर कथेची सुरुवात असं केली की ती खूप सुंदर होती, तिच्याकडे सगळेच लोक पाहायचे, मी पाहिलं त्यात नवल काहीच नव्हतं, असं म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो की अरे ही ही ती होती कोण. आणि ती सुंदर होती, पण मग याचा काय इंटरेस्ट होता, मग पुढे काय झालं असेल. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या वाचकाच्या मनामध्ये निर्माण होतात आणि वाचकाला असं वाटतं की पुढे पुढे वाचत राहावं. कुठल्याही कथाकाराचं हे खूप मोठं यश असतं की त्याने लिहिलेली गोष्ट वाचकाला पुढे घेऊन जावीशी वाटते. वाचकाला वाटतं की पुढे काय होईल, पुढे काय होईल. अगदी कथेचा शेवट झाला तरी वाचकाला जेव्हा वाटतं की नाही नाही आता काहीतरी बाकी होतं, तुम्ही सांगा आम्हाला. म्हणजे आता माझ्या काही कथा वाचून काही प्रतिक्रिया येतात की सर ही इथंच कसं काय थांबलं, हे आणखी पुढे काय झालं, तिचं काय झालं पुढे. तर या असं ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस पण आपल्याला असं समजायला हरकत नाही की आपल्या कथा चांगल्या यशस्वी झालेल्या आहेत. मित्रांनो, याबद्दल आणखी आपल्याला बरंच काही बोलता येईल आणि आपण बोलत राहूच. पण मला वाटतं की एकदा जास्त सांगितलं किंवा जास्त बोललं की त्याचा कंटाळा यायला लागतो. म्हणून आता कथेबद्दल मी एवढं बोललो आहे. आणखी आपण पुन्हा कथेबद्दलच बोलूया दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.